पहिलं खायला खूप खात तुला बरा फुगवला आणि तू आता बदाम मस्त झालाय. काय माहिती तुझा शेवट कसा करायचा होता ना तो आम्हा देवतांना माहिती होतं. अरे तुम्ही कप्पी कप्पी पण खाली आहे. हा हा आहेस कोण? मी कोण? हरिहर पुत्र ऋषकपी अशी माझ्या देहाला सोडल्या. आणि वाकडं पाऊल उचलशील ना गादिया प्रत्यक्षात तुझा माझा मित्र आहे तो. जरा बाजूला हो. हा जरा बाजूला हो. तो हरिहर पुत्र नाव काय म्हणाला? ऋषकपी. ऋषकपी. आठवताय ब्रह्मदेवांचे शब्द अगदी योग्य आठवताय. जरी तू माझा मृत्यू असला तरी या मृत्यूवर काय खाऊन दैत्यराज ज्या पितृदेवतेने मला इथपर्यंत पाठवलंय, एक पुत्र या नात्याने पितृदेवतेची इच्छा करणं हे माझं कर्तव्य आहे. पण मी तुला समजावणीच्या शब्दाने सांगतोय, देवतांची शास्त्र हाती तू घेतलीस, विश्वाची विश्वघडी जी तू विस्कळीत केलीस ना ती सोडून तुझ्या पाताळात विश्वाची घडी विस्कळीत झाली तरी काही असं नाही. हे विश्व खेळायला गेले. मला काही त्याची पर्वा नाही. पण ती सूत्र यांच्या हाती केव्हाही देणार नाही. मग जाणव दानवेश्वर, जर का तुला अधमकृतीला वागायचं असेल तर हो वृत्तीला तयार. अधमकृती करणे याच अधमकृती करणे या, अधमकृती करणे या, अधमकृती करणे या. अरे विजयती गर्वती न जाहला, समरे विजयती
जाऊन मातला होता सहजासहजी मरणार आता होता. मेला. हा. देवा